ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण मार्केटमध्ये सुमारे 5,500 कंपन्या आहेत, परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे याचा निष्कर्ष काढणे आपल्या बंधू भगिनींना सोपे व्हावे यासाठी मी क्रमशः आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्येच ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. त्यानुसार एका बंधूंनी IOC म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण IOC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना जे 6 मुद्दे बघावे लागतात त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे प्रथम नाव आहे IOC म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व ही कंपनी रिफायनरीज ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, IOC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत BPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम, MRPL, चेन्नई पेट्रो, गंधार ऑइल, IRM एनर्जी. तर प्रिय बंधू भगिनींनो, ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्याही कंपनीचा किंवा तुम्हाला हव्या असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर IOC ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजेच काय, तर चालू किंमत. चालू किंमत म्हणजे आज दिनांक आहे 1 ऑगस्ट 2025 व आज IOC ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 141 रुपये 15 पैसे. IOC ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचा 52 वीक हाय व 52 वीक लो प्राईस म्हणजेच काय. लो प्राईस म्हणजेच काय, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तो 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर IOC ह्या कंपनीचा 52 वीक हाय जर बघितला तर तो आहे 183 रुपये, 52 वीक लो बघितला तर तो आहे 110 रुपये. किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास IOC ह्या कंपनीचा एक शेअर्स 85 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास IOC ह्या कंपनीचा एक शेअर्स 47 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास IOC ह्या कंपनीचा एक शेअर्स 43 रुपयाला मिळत होता. IOC ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर आज IOC ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 1,99,321 करोड रुपये. तर मित्रांनो, IOC ह्या कंपनीचा अभ्यास करताना
पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षांचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर IOC ह्या कंपनीला 2025 साली 12,028 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 41,615 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 10,842 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 24,491 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 20,565 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, IOC ह्या कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचा कोणता कोणता घटक किती किती टक्के मालक आहे हे पाहणे. तर IOC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे IOC ह्या कंपनीचे 51.50% शेअर्स आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे IOC ह्या कंपनीचे 29.87% शेअर्स आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांच्याकडे IOC ह्या कंपनीचे सुमारे 7.48% शेअर्स आहेत. तर DIIकडे म्हणजे DII हा घटक हा IOC कंपनीचा 2 नंबरचा सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे. DII म्हणजे काय, तर DII म्हणजे II म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. तर ते प्रॉपर अभ्यास करून त्या कंपनीत खरेदी करत असतात. तर त्यांच्याकडे 29.87% शेअर्स आहेत. तर मित्रांनो, IOC ह्या कंपनीचे अभ्यासाचे आपण 6 मुद्दे आत्ता पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, IOC ह्या कंपनीला 2021 साली 20,565 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट वाढत म्हणजे काही वर्षी वाढलेला आहे, काही वर्षी कमी झाला आहे. तर 2025 साली तो 12,028 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच म्हणजे ती कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे. त्यामुळेच IOC ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 85 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 47 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 43 रुपयाला मिळत होता. तोच IOC ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 141 रुपये 15 पैशाला मिळत आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर IOC ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 85 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 5 वर्षापूर्वी 47 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 10 वर्षापूर्वीचा लो जर बघितला तर तो 43 रुपये म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या लोमध्ये कमीत कमी 43 रुपये किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही रक्कम जर गुंतवली असती, समजा आपण अभ्यासासाठी एक शेअर जर धरला तर 10 वर्षापूर्वी 43 रुपये गुंतवले असते तर त्याचे आज IOC ह्या कंपनीत 141 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. निष्कर्ष क्रमांक 2, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, तर IOC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. तर उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर IOC मध्ये ते 51.50% आहे म्हणजे उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, IOC ह्या कंपनीला नेट प्रॉफिट झालेला आहे 2021 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे 5 वर्षात सतत नेट प्रॉफिट झालेला आहे.
परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. 2021 साली 20,565 करोड, 2022 साली 24,491 करोड, 2023 साली परत ते प्रॉफिट कमी झाले, 10,842 करोड रुपये झाले. नंतर परत 2024ला सर्वात जास्त हायेस्ट नेट प्रॉफिट झालं 41,615 करोड. परंतु ह्याच वर्षी परत ते नेट प्रॉफिट 12,028 करोड म्हणजे कमी झालेलं आहे. म्हणजेच काय तर ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार जरी योग्य असली तरी उत्तम नाही. तर मित्रांनो, IOC ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तर मित्रांनो, IOC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे व त्याचा निष्कर्ष असणारा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त बंधू भगिनींशी शेअर करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच जास्तीत जास्त लाईक करा. तसेच एक आव्हान मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे व त्याचे निष्कर्ष असे असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. तर हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय प्रेरणादायक तसेच अतिशय उपयोगी पडत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर म्हणजे काय इथपासून शेअर बाजारासाठी मानसिकता कशी हवी, तर शेअर बाजारासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते याचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत. तरी त्यासाठी आपल्या सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.